dare you मला सर सोड. नम्र झाला तू ह्याच्यामध्ये. तुला काय माहिती रे? हा सर सर अहो सोडा ना सर. तुला काय माहितीये मी काय केलं आमच्या फ्युचरसाठी ते? हा सर अहो सोडा सर. सर वास्तविक खूप केलं आमच्या फ्युचरसाठी. टेरेस फ्लॅट बुक केलाय मी आमच्या फ्युचरसाठी. इन्व्हेस्टमेंट केल्या. यू इवन नो या सगळ्याचा EMI काय आहे ते? I am bloody flogging my life for it. चा साखर देऊ का? कमी आहे ना. आमचं हे असं तर म्हणलं असतं का साखर माहेरावून आणलीस काय मोजून टाकतीस ती. तुम्हाला किती पोरं? पोरगा की पोरगी? पोरगा नाही वय. एकाला दोघं बरं असतंय. आता ग बया माझी एकटीचीच बडबड चालली आहे आणि तुम्ही बघताय आपली माझी मजा. काय शेंगे खाणार काय? ए सुनिया शेंगे दे की तायला. अरे असं घुम्यागत काय बसलाय? दे की शेंगा. बरं झालं ताई तुम्ही गाडी दिली. लय कष्ट घेतलं हो म्हातारीनं. यांची मावशी म्हणजे बघा तिनंच घर सांभाळलं. बाबांची शिक्षण केली, बहिणींची लग्न. स्वतःचा विचारच नाही केला हो कधी. दुनिया कशी बघा. ये उरफट्या काळजाचं भाऊ तिचं म्हातारपणी घरला ठेवूनच घेईना तिला. मग आमचे हे आना आत्या. आत्या म्हणल्या आपण आपल्या घरला घेऊन येऊ मावशीला. मी म्हणलं आना म्हणजे अशा माणसाची सेवा केल्यावरच पांडुरंग भेटेल ना बघा. खरं आहे की नाही? मावशीला घरला आणलं. दरवर्षी वारीला जायची बघा. एक इटोबा आणि एक आलमपीरचा पीर. लय श्रद्धा म्हातारीची. तर आता 2 वर्ष झाली वारी काही होईना. दगदग सोसती वय. म्हणली वारी नाही तर नाही पीराचं तर दर्शन घ्यावं. दुसराच लावला होता नुसता. आमचं हे म्हणलं साहेबाची गाडी घेऊन येतो आणि घेऊन जातो तुला. जमलं बघा समजा. म्हणजे त्या कारणाने का होईना पण तुमचं मी पाय लागलं की आमच्या गरीबाच्या घरला. आहे की नाही? कुठल्याच तांबोळी. अरे जीव काय वर आलाय का तुझा? आई बापानी कुणाकडे बघितलं असतं तुझ्या? तांबोळी रिलॅक्स. अरे तुझ्या सारख्यात काय झालं? काय नाव काय तुझं? सर्जेराव. वा सर्जेराव. आणि फिरा कसली करतो? शबीर. सर्जेराव काय झालं? श्रमसंस्कार शिबिर होत कॉलेजचं राजेवाडीला. आमचा पायथा तिथं.
काय घेऊन चाललाय? आजकाल लयच हेल्पट होते ती वाड्याला. काही सांगू नका बाबूराव. का हो? तुला होत बाबूराव. बाबूराव, आपलं गाव हागंदारी मुक्त करायचंय. जरा गावकऱ्यांकडून काहीतरी शिका. तुम्ही उठसूट पडताय वाड्याला. मग कधी काढताय बांधकाम? त्यांनी काढलं बांधकाम, या मावशींनी काढलंय बांधकाम, टोपीवाल्या मामांनी काढलंय बांधकाम. काढले का नाही? तुम्ही कधी काढताय बांधकाम? ही काय बांधकाम बोलायची येळ आहे का? मग कशाची वेळ आहे? अहो निवांत बसू बाबूराव. नोट चला तवा तर बस चला इकडं. अहो पण बिन राहू द्या. सरकार एवढं अनुदान देतंय, तुम्ही उठकी सुट पळताय वाड्याला. अहो खाल्लं की पळताय वाड्याला. पिलं की पळताय वाड्याला. सरजा चल घरला. रट्टपडाची काय माहिती? रट्ट तर रट्ट. त्यांनी 2 चेअर ठेवून दिली तर आपण पण 2 चेअर ठेवून द्यायची. हा? अरे शेवटी 96 कोळी मराठ्याचं रगात आहे आपलं. ते पण आहेच, पण अरे अशी समोरून चालून आलेली लवशिप सोडायची का? सरजा तू हो पुढं. तुझ्या मागं आहे ना मी. हा. काय घाबरतो तू? लाईट टाका मका बघताय. नाही. हं? नाही नाही असं टक्का मका बघू नका, नाहीतर मोहित्यांची माणसं तंगडत तोडून हातात देत्याल. सरजा हं. चल का. येतो. ओ सर्जेराव, ओ बीएससी ऍग्री सर्जेराव, ओ जिरायती बागा फुलवणारा सर्जेराव, ओ प्रयोगशील शेतकरी सर्जेराव, कधी येतात तात्यांकडे माग निघाला? हे मोने, हा तात्या, काय ऐकतोय का आम्ही? तुम्हालाच माहित तुम्ही काय ऐकताय ते. मोने, तात्या, अगं आम्ही तुझ्यासाठी क्लास 1 ऑफिसर, मोठं बागायतदार बघतोय आणि तू 1.5 दमडीच्या त्या सर्जेराव बरोबर फिरतीस. वय 1.5 दमडीचा सर्जा. मग तात्या,
खबरदार जर पुन्हा सर्जेराव बद्दल असं काही बोलाल तर. अगं काय हाय काय का त्या काय हाय? अहो काय नाही विचारा. कॉलेजात 1 नंबर, लई हुशार. BSc ॲग्री हाय, BSc ॲग्री. आणि दिस ना, हे तर विचारूच नका, लय भारी. अहो असं देखना शेतकरी भेटेल काय कुठं? किंवा बिजे राहती बागा फुलवायचं सपन धरणारा. अगं शिंद्याचा पोर पण शेतकरी आहे. यो गायबानं पाठीवर कधी रेग आणली का त्यानं? उसाला पाणी द्यायचं आणि रावटीत जाऊन ढोसत बसायची. तात्या, माझा सर्जेराव शेतीत प्रयोग करणारा आणि यो शेतीत उद्योग करणारा बागायतदार. पण मोनी रातच्याला कधी बांधावर जायचं, पाण्यात दगड टाकायचा आणि ठप्प आवाज आला का जाऊन मोटर बंद करायची. हे असलं तुमचं बागायतदार. अगं पण शेवटी बागायतदार आहे. आणि कसं आहे मोनी, अगं मी शिंद्याला सबूत दिलाय ग. भारी, लय भारी, आहे ना, भारी आहे ना. लय भारी. हा मग. तुम्हीच का नाही करत त्याच्या संग लगीन? अगं ये मोनी, तात्या, हे आपण दुसरा बघू न कर. योच पाहिजे, सर्जेराव. सर्जेराव, ओ सर्जेराव, सर्जेराव, तात्यांकडे मागणी घालायला या ना. पुन्हा तेच कुठलं तोंड घेऊन येऊ? हेच घेऊन या. चांगलंय. तुला समधी मस्करी वाटते का ग? हा? अगं इथं 2.5 एकर रानवी भिजना पाविसा विहिरीत. तुझ्या तात्याकडं तिथं 7 बांधवी विहिरी आहेत. मारुतराव म्हणतील रानात दारी धर. तात्या, यांचं टेन्शन नाही घ्यायचं, त्याकडे मी बघते. समधी मस्करी वाटते हा? सर्जेराव, ओ सर्जेराव, ओ सर्जेराव. आयला इमोशनल झालं. Hey. Hey. जीव ओवाळून टाकलाय तुमच्यावर. आता माघार नाही. पण त्या दिवशी मी ठरवलं, आपण काहीतरी करायचं आणि मग तिला मागणी घालायला जायचं. साऊंड ऑल नॉट क्लिअर. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करायला पाहिजे. मग काहीतरी करून दाखवण्याच्या उर्मीत शहर गाठलं आणि मग शहराचं चक्र सुरू झालं. मित्रांकडून पत्रापत्री होत होती, पण तिच्या लायक होईस तो लय उशीर झाला राव. म्हणजे लगीन आहे आज तिचं. काय करतोस तू? मी MR आहे. यो इन्सेक्टिसाइडच्या मार्केटिंगचा फेरा कधी थांबलाच नाही. दिवसेंदिवस टार्गेट वाढत राहिलं. मग एरिया, मग पुन्हा टार्गेट,
पुणे एरिया. या दॅट्स राईट, दॅट्स मार्केटिंग. पण सॅलरी सुद्धा वाढत जाते राईट. हो वाढतो पगार, पण इथं वेळ कोणाला आहे? वेळच नाही मिळत हो. आणि हा टार्गेटचा फुगा तू मला फोडेपर्यंत फुगतच राहतो. गेल्या 3 महिन्यात माझी टार्गेट पूर्ण होईना. लोडच एवढा आहे. मागल्या महिन्यात कंपनीनं मेमो दिला. काल नोकरी गेली आणि आज मोना. सर्जेराव, तू तिला कधी विचारलं का तिला काय पाहिजे? नाही, पण आपल्याला कळतं ना भाऊ. अहो, चांगलं जगण्यासाठी एवढं लागतच. त्याने काही तुला गाडी मागितली? नाही. ती कधी म्हणाली बंगला पाहिजे म्हणून? सर्जेराव, तुझ्या लक्षात येतं का तू काय केलेस? ज्या प्रयोगशील सर्जेरावर तिने प्रेम केलं त्याला मारून तू त्याचा MR केलास. अहो पण हे समजा मी चांगल्यासाठीच केलं ना. कोणाच्या चांगल्यासाठी? तिच्यासाठी, आमच्यासाठी. तिने सांगितलं. तिला काय माहित नसेल का तुझ्याकडे 2.5 एकर राहणे म्हणून? का तिला माहित नसेल तुझा बाप बाजारात तरकारी घेऊन बसतो म्हणून? अरे किती तरी चक्कर मारली असेल त्यांनी बाजारात, कधीतरी दिसशील बापाच्या दुकानावर म्हणून. आणि तू फिर औषधाची पेटी घेऊन वन. अरे हिरीपर्यंत रे कशाला आला रे? त्यातलंच एखादा पिऊन मारायचं होतंच ना. शब्बीर, अहो पण मग आता करू काय म्या? लग्न आहे ना तिचं आज. झालं की नाही? संपलं. नाही, म्हणजे लगीन लागलं नसेल अजून. Then we'll go there. काय? Yeah, we'll go there. You tell her. तू सांग ना तिला की ती तुझं सर्वस्व आहे म्हणून. That she is everything for you. शंतनू, I mean it. She loves you, right? ती प्रेम करते ना तुझ्यावरती. वय 100%. Done. चला तिकडे. अहो थांबा. अहो ते मोहित्यांचं घर आहे. 600-500 माणसं असतील, जीवे मारत्याल. लग्नात घुसायचं म्हणजे काय सोपं असतंय वय तेव्हा? अवघड आहे. What? Then why? म्हणजे आम्ही कशाला उड्या मारल्या? आम्हाला राष्ट्रपती पदक मिळावं म्हणून? मल्हार, घे उचल त्याला, फेक परत पाण्यात. अहो पण कसं? आधी कापड नीट करायची. लग्नाला चालायचंय ना? ए मोना, मोनाली, मोना.
मोना तू बॅग भरून तयार? पळून चालले होते. का? का तुमचा भरोसा होता काय? ऐ, मला माहित होतं तुम्ही येणार. मायला इमोशनल झालं. चला. ए निघायला पाहिजे. चालू द्या की राव, त्यांची लय जुनी लवशिप आहे. शंतनू फार काळात आणून धरू शकणार नाही. निघायला पाहिजे. मोन्या तू तिथं जा. त्यासनी बघ काय वाड्यात काय घडते बघ. जा जा, पटकन मदत कर त्यासनी. जा चला. चला. आता हे बघा, हे मॅरेजेसचं एक स्टॅटिस्टिक आहे. दरवर्षी जगभरात 8,90,440 माणसं लग्न करतात. त्यात इंडियन स्टॅटिस्टिक्सनुसार साधारणपणे 6 ते 10 लाख रुपये इतका खर्च, म्हणजेच आपल्या इकॉनॉमीचा 3 to 4%, जो GDP आणि फिस्कल डेफिसिट वरती डायरेक्टली परिणाम करतो. अहो ते फिस्कल बिस्कल शब्द ठीक आहे हो, महत्वाचं बोला की. इथं कसं आलं? ए भावड्या गप्प बस की, मधी मधी बोलू नकस. अरे महत्वाचं चाललंय. बोला बोला पाहुणं बोला. अहो कसलं महत्वाचं? ह्यो तर त्या सर्जाच्या गाडीवर आलाय इकडं. आणि सर्जा कुठं आहे? काय तात्या, तायडी पळाली. धर त्याला. तुझ्या आईचं इन्शुरन्स आता बघतो. तुझी पॉलिसी कोण फाडतंय त्या मायला. ए धरायला पिक्चरला पॉलिसी फाडतोय पॉलिसी. थँक्यू. ऑल द बेस्ट. शंतनू. चल लका चल धर धर चल लका चल लका चल लका चल चल लका चल लका चल लका चल पळपळ चल लका चल लका चल लका चल चल लका धर लका चल लका चल लका पळ लका चल लका धर लका चल लका पळ लका चल लका चल चल लग्नाला जायचं लाडू खायचं 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 लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला हे लग्नाला
राजाने पाठवलंय. गाडी पोलीस स्टेशनकडे घेतो. कंप्लेंट करा. रुक्मिणीला माहीत नव्हतं तुम्ही. त्याची गरज नाही वाटली मला, कारण तुमचा हेतू चांगला होता. ताई, माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला तरी पण तुम्ही, लय उपकार झाले ताई. आयुष्यात कधी खोटेपणा केला नाही ताई. लेकरा शपथ. माझ्या म्हातारीच्या जीवाची तगमग बघायचो ना, तेव्हा काळीच तुटायचं. वाटायचं काय उपयोग जगून माझा. हं? जिने मला आईची माया दिली तिला मी पण आज जेव्हा माझ्या खांगल्या म्हातारीच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितलं ना, तेव्हा जेव्हा जीव आला. लय उपकार झाले, लय उपकार झाले. अहो, शांत व्हा. घरी सांगितलंय. आता लवकर परत येणार नाही म्हणून. तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा आणि तुमच्या माणसांना बोलून घ्या. हे बघा, त्याची काही गरज नाहीये. तुम्ही मला फक्त माझ्या माणसांपाशी पोचवा आणि वाईट वाटून घेऊ नका. खरं तर मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. मला जे आज समजते ते आधी समजलं असतं तर. थँक्यू सो मच.